तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण पक्षाच्याच घटनेतील बदलांची किंवा बदलांबद्दलची कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा असं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवार यांना पाठवलंय। 26 फेब्रुवारीच्या अधिवेशनात केलेल्या बदलांबद्दलचे प्रस्ताव सादर करा असं पत्र निवडणूक आयोगानं पाठवलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगानं पक्षाच्या घटनेतील बदलांना समर्थन देणारी कागदपत्र आणि प्रस्ताव यांची सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी केली आहे। 27 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगानं हे पत्र सुनेत्रा पवार यांना पाठवलंय। अजित पवारांच्या निधनानंतर 26 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती। 26 फेब्रुवारीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या ठरावात केवळ कलम 18(1) मधील दुरुस्तीचा उल्लेख आहे। पक्षानं कलम 6, 7, 12, 32 आणि 36 मध्येही बदल केलेत। या बदलांना मान्यता देणारे प्रस्ताव आयोगाला प्राप्त झालेले नाही। या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ पक्षाकडून वैध कागदपत्र आणि प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करावे असं पत्र निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवार यांना लिहिलंय। जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ आयोगाला वैध प्रस्ताव आणि कागदपत्र सादर करण्यात अयशस्वी ठरला तर अनेक मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात। पक्षाची सध्याची राष्ट्रीय कार्यकारिणी वैध आहे का? राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका नियमांनुसार करण्यात आल्या होत्या का? सुधारित घटनेच्या आधारावर घेतलेले संघटनात्मक निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य आहेत का? राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या कायदेशीर दर्जावर आणि त्यांनी केलेल्या संघटनात्मक नियुक्त्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं।